हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याचा 17वा हप्ता म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता महिनाही संपून गेला आणि डिसेंबरची 15 तारीख आली आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आनंदाची खुशखबर घेऊन आलेलो आहे. लाडक्या बहिणींनो, वितरण सुरू होणार आहे आज 15 डिसेंबर आणि तुमच्या अकाउंटला लाडक्या बहिणींनो ₹1500 जमा होणार आहे. सगळं सगळं तुम्हाला सांगणार आहे लाडक्या बहिणींनो, कारण आपल्याला स्वतः आदितीताई यांच्याकडनं ही माहिती भेटलेली आहे की 15 डिसेंबर पासून लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये ₹1500 वितरण होणार आहे. मी नागपूरला होतो, अधिवेशन सुरू होतं आणि त्याच्याच माध्यमातून लाडक्या बहिणींनो ही माहिती आपल्याला भेटलेली आहे. सगळंच तुम्हाला विथ प्रूफ सहित दाखवणार आहे आणि लाडक्या बहिणींनो, तुमचे काही प्रश्न असतील ते सुद्धा मी आणलेले आहेत, ते सुद्धा दाखवणार आहे. त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सांगायचं आहे की कधीपासून ₹2100 सुरू होणार आहे. खूप युट्यूबरचं म्हणणं आहे की ₹3000 भेटणार आहे. तर नाही लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये प्रत्येक लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये जी पात्र लाडकी बहीण असेल त्यांना ₹1500 भेटणार आहे. चला तर मग लाडक्या बहिणींनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की तुमच्यासाठी ही खूप महत्वाचा व्हिडिओ असणार आहे, खूप महत्वाची बाब असणार आहे. तर चला बघा लाडक्या बहिणींनो, 8 डिसेंबर 2025 ला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता म्हणजे 17वा हप्ता याचा जी प्रसिद्ध झाला होता आणि लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर बघितलं असेल याच 8 तारखेपासून तर 14 डिसेंबर पर्यंत अधिवेशन सुरू होतं. इथे बघा, याच 8 तारखेपासून तर 13 तारखेपर्यंत अधिवेशनाचं काम सुरू होतं. म्हणून तुमच्या अकाउंटला या वीकमध्ये पैसे जमा झालेले नाहीत. फक्त प्रसिद्ध केला. पण लाडक्या बहिणींनो, आता सरकारी माध्यमांकडनं स्वतः आदित्य तटकरेंनी याबद्दलची माहिती मला दिलेली आहे आणि 15 तारखेला म्हणजे आज आय होप की सकाळी मॉर्निंगच्या पहिल्याच सत्रामध्ये तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील. समजा नाहीच झाले तर दुपारच्या सत्रामध्ये म्हणजेच काय 2 नंतर तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील. तर नक्की लाडक्या बहिणीनो, तुमच्या अकाउंटला पैसे जमा झाले आहेत का? तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर तुमच्या अकाउंटला पैसे जमा झालेले असतील आणि हे सांगणारा महाराष्ट्रातील मी पहिलाच व्यक्ती असेल लाडक्या बहिणीनो, की तुम्हाला इतकी जबरदस्त ऑथेंटिक न्यूज दिली. जर तुम्ही बघितलं असेल, मी तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं की 8 तारखेला येणार म्हणजे येणार. आणि लाडक्या बहिणींनो, मी 8 तारखेला कुठे गेलो होतो? नागपूरमध्ये जे अधिवेशन सुरू होते त्या अधिवेशनाच्या कामानिमित्त मी आपल्या नागपूरमध्ये होतो आणि तिथेच आपल्याला ही माहिती भेटली आहे की 15 तारखेला म्हणजे आज तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील. आणि लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर बघितलं असेल 20 तारखेला निवडणूक आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि 21 ला तो रिझल्ट आहे आणि आचारसंहिता संपली आहे. मग अनेक युट्यूबर्स म्हणत आहे की हा या वीकमध्ये मिळणार नाही, 22 तारखेच्या नंतर नाही. लाडक्या बहिणींनो, शब्द दिलाय, आज भेटणार म्हणजे भेटणार तुम्हाला. बरोबर? कोणी काही म्हणो, आज तुम्हाला ₹1500 भेटणार. त्यानंतर लाडक्या बहिणींनो, काही दिवसांच्या अगोदर स्वतः आदित्य तटकरेंनी त्यांच्या फेसबुक हँडलला अशा पद्धतीचं एक ट्वीट केलं होतं. हे ट्वीट समजून घ्या, कारण अनेक लाडक्या बहिणींची जी ई-के-वाय-सी करत आहेत, ती ई-के-वाय-सी करताना खूप चुका झालेल्या आहेत आणि पुन्हा सुद्धा चुका करत आहेत. तुम्ही चुकीचे व्हिडिओ बघू नका. चुकीचे व्हिडिओ बघाल आणि तुमची ई-के-वाय-सी बंद होईल. कारण लाडक्या बहिणींनो, इथे सांगण्यात आलं की शेवटची संधी आहे, शेवटची संधी. ई-के-वाय-सी दुरुस्तीसाठी मिळणार एकच संधी आणि तुम्ही काय करताय? त्या संधीला गमावत आहे चुकीचे व्हिडिओ बघून. म्हणून लाडक्या बहिणींनो, मी महाराष्ट्रातील तमाम बहिणींकडे एक प्रार्थना करतो की तुम्ही तुमची ई-के-वाय-सी चुकू नका. कारण तुम्हाला यानंतर सरकार संधी देणार नाहीये आणि सरकारला तर तुम्हाला अपात्र करायचं आहे हे नक्की आहे. आणि जर तुम्ही चुका केल्या तर तुमचा लाभ बंद होईल. म्हणून चुकीचे व्हिडिओ बघू नका. वेळ घ्या, थांबा थोडे दिवस आणि नंतर करा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील बहुतांश लाभार्थी दुर्गम ग्रामीण भागातील आहेत. ही केवायसी प्रक्रिया करत असताना त्यांच्याकडून काही चूक होणे स्वाभाविक आहे. या चुका दुरुस्त करण्याची संधी मिळावी अशाची अनेक निवेदने विभागास प्राप्त झालेली आहे. सदर योजना ही महिलांची सक्षमीकरणाच्या हेतूने राबवण्यात येत आहे. म्हणूनच या महिलांना ई-के-वाय-सी करताना झालेली चूक सुधारण्यासाठी संधी देण्यात येणे गरजेचे आहे. हीच बाब लक्षात घेऊन ई-के-वाय-सी मध्ये केवळ एकदाच सुधारणा करण्याची अंतिम संधी 31 डिसेंबर 2025 पर्यंत देण्यात आलेली आहे. आणि आता फक्त आणि फक्त लाडक्या बहिणींनो, आपल्याकडे 15 दिवस राहिलेले आहेत. मी स्वतः एक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे इव्हिनिंगला, की ई-के-वाय-सी योग्य कशी करावी आणि त्याच्या माध्यमातूनच तुम्ही ई-के-वाय-सी करा. अन्यथा तुमचा लाभ माहिती आहे लाडक्या बहिणींनो, सरकारला तर तुम्हाला अपात्र ठरवायचे आहे आणि या जर पद्धतीने जर तुम्ही केलं, अयोग्य पद्धतीने तुमची ई-के-वाय-सी केली तर आपला लाभ बंद होऊ शकतो. यासोबतच पती, वडील हयात नसलेल्या लाडक्या बहिणींना ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ही प्रक्रिया अधिक सुलभ आणि सोपी असावी. जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा यासाठी महिला व बाल विकास कटिबद्ध आहे. आणि आता लाडक्या बहिणींनो, याच ट्वीट खाली आलेल्या पोस्ट मी तुम्हाला दाखवतोय. एक अमर दादा आहे. या भावानी इथे ट्वीट केली आहे. पण ई-के-वाय-सी मध्ये चूक झाली आहे की नाही हे कसं समजणार? म्हणजे काय, की आम्ही ज्या बहिणींनी ई-के-वाय-सी केली आहे त्यांच्याकडनं चूक झाली की हे समजणार कसं? शासन न सांगता पैसे बंद करते, बंद केले आहे. कारण काय ते पण सांगत नाही. मग कसे समजणार? एका अमर दादानी हा प्रश्न मांडलेला आहे. तो प्रश्न योग्य आहे.
काय की सरकार डायरेक्टली पैसे बंद करते आणि मग म्हणते त्या पात्र ठरल्या, मग म्हणते त्या अपात्र ठरल्या. याचे कारण सुद्धा देत नाही. लाडक्या बहिणींनो, ही तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बाब आहे आणि ह्या व्हिडिओला तुम्ही अशाच व्हिडिओला सपोर्ट करणं गरजेचं आहे. अन्यथा हे सरकार तर आपलं ऐकून घ्यायलाही तयार नाहीये. दुसरं आहे, दोन्ही महिन्याचे पैसे वितरण एकत्र करावे. अगोदरच नोव्हेंबरच्या हप्त्याला खूप उशीर झालाय. तर ही प्रीतीताईंनीच कमेंट केली आहे. तर या प्रीतीताईला सांगायचं आहे, की ताई नाही, तुम्हाला आज ₹1500 मिळतील. बरोबर? आणि त्याच्यानंतर नेक्स्ट महिन्यामध्ये म्हणजे डिसेंबरचा जो हप्ता आहे, ज्याला आपण 18वा हप्ता बोलतो, हा तुम्हाला जानेवारीच्या स्टार्टिंगला भेटतील. बरोबर? तर तुम्हाला पैसे एकत्र भेटणार नाही. खूप युट्यूबर्स म्हणतायत 3,000, 3,000 पक्के, 3,000 पक्के. तर नाही लाडक्या बहिणींनो, 3,000 पक्के नाहीयेत. आपल्याला फक्त आणि फक्त ₹1500 आता भेटणार आहे आणि जे उरलेले ₹1500 डिसेंबर महिन्याचे तर डिसेंबरच्या एंडिंगला येईल. नवीन वर्ष आहे म्हणून डिसेंबरच्या एंडिंगला येऊ शकतं. अन्यथा तो जानेवारीच्या स्टार्टिंगमध्ये. पैसे आले नाही. हो दादा, पैसे आलेले नाहीत. नंतर बघा एक किरण आहे. माझं पण नाव किरण आहे. के सेकंड टाईम पण चुकली. होय, होय म्हणून केलेल्या आधी होय होत म्हणून आता पण होईल म्हणून बटन क्लिक केलेलं आहे. त्याला काय करायचे पैसे बंद होतील का? बघा या ताईंनी चूक केलेली आहे. तर या महाराष्ट्रातील या बहिणीकडनं शिकून लाडक्या बहिणीनं तुम्ही चुकीच्या पद्धतीने आता ई-के-वाय-सी करू नका. कारण तुमचा इथे लाभ बंद होऊ शकतो. आता या किरण ताई आहेत, यांनी ही जी कमेंट केली आहे, तर मला असं वाटतं की यांच्याकडनं चूक झाली. फॉर्म लोकांचे व्हिडिओ बघताना तर यांची पैसे बंद होऊ शकतात का? आता ते सरकार जेव्हा निकष लावतील किंवा ते ठरवून देतील की या बहिणी पात्र आणि या बहिणी अपात्र, तेव्हा बघावं लागेल. ज्या महिलांनी अजून लाभ घेतलेला नाहीये, अशा महिलांना फॉर्म भरता येतो का? तर सध्या या बहिणींसाठी सुद्धा ही उपाययोजना केलेली नाही. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काय, ज्या बहिणींना ओ-टी-पी येत नव्हता, ज्या बहिणींच्या हक्कांसाठी कोणी लढत नव्हतं, आपण लढलो, ज्या बहिणींचं पात्र यादीमध्ये नाव येत नव्हतं, अशा बहिणींचे आता सर्व इश्यूज सॉल्व्ह झालेले आहेत. म्हणून लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला ओ पण येत असेल, आता तुम्हाला पात्र यादीत नाही असा एरर सुद्धा येत नसेल, तर जर आला तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा किंवा मला माझा नंबर YouTubeला आहे, तुम्ही तो घेऊन मला कॉल करा. मी तुमची ई-के-वाय-सी कंप्लीट करून देतो लाडक्या बहिणींनो, कंप्लीट करून देतो. ओ येत नाही, ई-के-वाय-सी प्रक्रिया अडकली, सर्व अडचणी झट दिवशी दूर होणार सरकारचा लाडक्या बहिणींना मोठा दिलासा. ही न्यूज आत्ता आलेली आहे. TV9 ची बातमी आहे. तर लाडक्या बहिणीनं तुम्ही आता टेन्शन घेऊ नका. तुमची ई-के-वाय-सी प्रक्रिया सुरळीत सुरू आहे. ती करा आणि फक्त चुकीची करू नका. बरोबर? आणि त्याचबरोबर ₹2100 कधी मिळणार याचीही बातमी तुम्हाला देतोय, की आता हिवाळी अधिवेशन संपलंय. 8 ते 14 मध्ये हिवाळी अधिवेशनाचं काम होतं. पूर्ण अधिवेशन संपलं नाही. अधिवेशनाचं काम संपलं. अधिवेशन तर वेळ आहे. बरोबर? तर या अधिवेशनामध्ये लाडक्या बहिणींनो खूप मोठे अर्थमंत्र्यांनी, महिला बाल विकास मंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी खूप मोठे इश्यूज या ठिकाणी मांडलेले आहेत आणि तुम्हाला ₹2100 देतो, असं सुद्धा त्यांनी सांगितलं आहे. तर हे ₹2100 तुम्हाला आता भेटणार का? याचं उत्तर आहे नाही म्हणजे नाही. हे पैसे तुम्हाला होतील एप्रिल 2026 पासून पुढे. एप्रिल 2026 पासून तुम्हाला तुमच्या अकाउंटला 1500 ऐवजी ₹2100 भेटतील. तर तुम्हाला सुद्धा असं पाहिजे का? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्यानंतर लाडक्या बहिणींनो 3,000 भेटणार का? तर 3,000 तुम्हाला आता भेटणार नाहीत. 1500च मिळतील आज 15 तारखेला आणि जे बाकीचे 1500 ते डिसेंबरच्या एंडिंगच्या जी-आर येईल आणि जानेवारीमध्ये पैसे वाटप होईल. ही के-वाय-सी करताना मोठा अडथळा आल्यानंतर जमेल तेच अर्ज सबमिट करण्यात आले. त्यात अनेक त्रुटी चुका असल्याचे समोर आले. त्यामुळे प्रश्न पुन्हा ताण वाढला पोर्टल सक्षम नसताना ई-के-वाय-सी दोषा असल्याने संकट ओढवले होते. आता सरकारने ज्या लाडक्या बहिणी ई-के-वाय-सी पूर्ण करताना चुकी आणि त्रुटी केल्यानंतर त्यांना दुरुस्त करता येणार आहे, असे सांगितलेलं आहे. 31 डिसेंबर 2025. तर लाडक्या बहिणींनो वितरण सुरू झालेलं आहे. तर तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, तुम्हाला 16वा हप्ता भेटला का? कारण ज्या बहिणींना भेटला असेल त्याच बहिणींना भेटणार आहे. तुमच्या अकाउंटला पैसे जमा झाले आहेत का? तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण की जेव्हा हा व्हिडिओ तुम्ही बघाल, त्याच वेळेस तुमच्या अकाउंटला पैसे आलेले असतील. तर जर काही बहिणींना असू शकते, की सकाळच्या टप्प्यामध्ये होणार नाही, तर तो हप्ता होऊ शकतो दुपारच्या टप्प्यामध्ये. पण आज वितरण होणार म्हणजे होणार. अशी माहिती स्वतः आदित्य तटकरे यांनी दिलेली आहे. म्हणून इतक्या कॉन्फिडेंटली आणि क्वालिटिव्हली तुम्हाला सांगतोय. लाडक्या बहिणींनो आता इथे थांबतो आणि जेही मी बोललो आहे, ते तुम्ही स्वतः लक्षात ठेवा आणि व्हिडिओला महाराष्ट्रातील बहीणपर्यंत पोहोचवा. त्याच्या माध्यमातून प्रत्येक बहिणीला समजेल, की आज आपल्याला हप्ता भेटणार आहे आणि ज्याही मी इथे बोललेलो आहे, या गोष्टी त्यासुद्धा त्यांच्या लक्षात येईल. चला लाडक्या बहिणींनो आता इथे थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.